अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीमध्ये बैठक. अमोल कोल्हे, सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि रोहित पवारही उपस्थित. जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा होत असल्याची माहिती. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप शिंदेंना बहुमत. भाजपची ऐतिहासिक कामगिरी. आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यामध्ये, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 29 जागा. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी. काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा. मनपा निवडणुकीमध्ये महायुतीचा महाविजय. मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार. फडणवीसांची प्रतिक्रिया. आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत. सत्ता नसताना सुद्धा आम्ही लढाई सोडणार नाही. भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकवला. संजय राऊतांची टीका. मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख. असाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती. निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. ठाणे महापालिकेमध्ये सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एकहाती वर्चस्व. शिंदेंच्या शिवसेनेला 75, भाजपला 28, पवारांच्या राष्ट्रवादीला 12 तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा. पुण्यामध्ये काका पुतण्यासह ताईदादांच्या वर्चस्वाला सर्वात मोठा हादरा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही 25 पर्यंतचा आकडा गाठणं अवघड. गुन्हेगारांना तिकीटं, निष्ठावंतांना गृहीत समजणं भोवलं. पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीमधील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार. 19,826 मतदान झालं. मात्र मतमोजणीच्या वेळेला 1,035 मतं कमी. वसंत मोरेंचा आरोप. येत्या दशकामध्ये भारत केवळ स्टार्टअप्समध्येच नाही तर जागतिक तंत्रज्ञानामध्येही जगाचं नेतृत्व करेल. पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. दरडवाडीमधील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून तत्काळ पंचनाम्याची मागणी.